पहा आपला प्रश्न आहे, महाराष्ट्राचा विचार केल्यास भारताच्या कोणत्या दिशेला महाराष्ट्र राज्य आहे? पहा या ठिकाणी काय विचारलं आपल्याला, महाराष्ट्र राज्याचा जर विचार केला तर जो पूर्ण भारत देश आहे, पहा भारत देश, तर भारत देशाच्या कोणत्या साईडला म्हणजे कोणत्या दिशेला महाराष्ट्र राज्य आहे? यामध्ये लक्षात ठेवायचे, कधीही नकाशाची वरची बाजू जी असते, वर दिलेली बाजू, ती उत्तर बाजू असते. म्हणजेच काय, तर वरची झाली उत्तर बाजू, खालची झाली दक्षिण बाजू. उजव्या साईडची पूर्व असते आणि डाव्या साईडची ही पश्चिम असते. म्हणजे महाराष्ट्र हे जे आहे हे पश्चिम या साईडला आहे, म्हणजे दिशेला आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, पहा भारतातील सर्वात दक्षिणेकडील ठिकाण म्हणून खालीलपैकी कोणते ठिकाण ओळखले जाते? मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये प्रश्नाचं उत्तर कमेंट करून देत राहा. भारतातील अति दक्षिणेकडील भाग किंवा ठिकाण म्हणून कोणतं ठिकाण ओळखलं जातं? तर ते आहे पर्याय क्रमांक 2, तर इंदिरा पॉइंट हे जे आहे हे आपल्या भारतातील सर्वात दक्षिणेकडील टोक आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महात्मा ज्योतिबा फुले यांनी सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची सोय करावी अशी मागणी कोणत्या आयोगासमोर केली होती? या ठिकाणी हा प्रश्न खूप मित्रांनो महत्वाचा आहे, पहा. आणि यामध्ये जे काही आपण 35 प्रश्न घेतलेले आहेत हे जशाच तसे आपण स्टेट बोर्डच्या पुस्तकाच्या खालील MCQ ज्या घेतलेल्या आहेत. मित्रांनो, यामधीलच काही आपल्याला 8 ते 10 प्रश्न हे जशाच तसे विचारण्यात आले होते MHA-TET साठी. तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची सोय करावी अशी मागणी कोणत्या आयोगासमोर केली होती? तर तो आयोग आहे ऑप्शन क्रमांक 3 हंटर आयोगासमोर. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, हातांचा कुशलतेने वापर करणाऱ्या कुशल नावाचा शोध कोणी लावलेला आहे? पहा, कुशल नावाचा शोध कोणी लावला आहे जो की हाताचा कुशलतेने वापर करतो? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, तर लुई लिकी यांनी शोध लावलेला आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, देशात सर्वप्रथम भाषिक आधारावर प्रांत रचना डॅश राज्याची झाली? मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये खूप वेळा विचारण्यात आलेला होता. हा प्रश्न आपल्याला विविध परीक्षेमध्ये विचारण्यात देखील आलेला आहे. तर आपल्या देशामध्ये सर्वात प्रथम भाषिक आधारावर प्रांत रचना जी आहे ती आंध्र प्रदेश या राज्याची झालेली आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महत्वाच्या सार्वजनिक प्रश्नावर लोकमत आजमावून निर्णय घेणे म्हणजे काय? या ठिकाणी आपल्याला रिकामी जागा विचारलेली आहे आणि हा प्रश्न देखील इम्पॉर्टंट असा प्रश्न आहे. हा प्रश्न आपल्याला MHA-TET मध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे. महत्वाच्या सार्वजनिक प्रश्नावर लोकमत आजमावून घेणे किंवा लोकमत आजमावून निर्णय घेणे म्हणजे काय? तर त्याला म्हटलं जातं पर्याय क्रमांक 3 सार्वमत घेणे असं त्याला म्हणतात. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, पहा सामाजिक प्रश्नांची चर्चा करून धर्म सुधारणेला अनुकूल वातावरण निर्माण व्हावे यासाठी कोणत्या परिषदेने प्रयत्न केले होते? हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे. तर आपल्याला प्रश्न असा विचारला आहे की सामाजिक प्रश्नांची चर्चा करून धर्म सुधारणा जी आहे त्याला अनुकूल वातावरण निर्माण कसं व्हावं यासाठी प्रयत्न किंवा यासाठी काम कोणत्या परिषदेने केलेलं आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल, पहा ऑप्शन क्रमांक 2, तर सामाजिक परिषदेने काम केलेलं होतं. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, लोकसंख्येच्या दृष्टीने भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य कोणते आहे? या ठिकाणी काय विचारलं आपल्याला, लोकसंख्येच्या दृष्टीने विचारलेला आहे. कधी कधी आपल्याला प्रश्न हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने देखील विचारला जातो. या ठिकाणी 2 राज्य हे खूप महत्वाचे आहेत, लक्षात ठेवायचे. 2 राज्य कोणकोणती आहेत तेही तुम्हाला मी सांगतो. तर भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकाचं राज्य हे महाराष्ट्र राज्य आहे. पर्याय क्रमांक 2. पहिल्या क्रमांकाचा आहे उत्तर प्रदेश आणि दुसऱ्या क्रमांकाचा आहे पहा महाराष्ट्र. तर हे 2 राज्य खूप महत्वाचे आहेत. ऑप्शन 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, जगातील सर्वात लांब पर्वत श्रेणी खालीलपैकी कोणती आहे? या ठिकाणी आपल्याला लांब असा शब्द दिलेला आहे. लांब आणि उंच, उंच आणि लांब हे मित्रांनो 2 वेगवेगळे अर्थ आहेत, लक्षात ठेवा. जगातील सर्वात लांब पर्वत श्रेणी जी आहे तर ती आहे अँडीज पर्वतरांग. ही सर्वात लांब असणारी पर्वतरांग आहे. पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल.
यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणी जर्मनीत स्टुटगार्ट या ठिकाणी भरलेल्या जागतिक समाजवादी परिषदेत भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न उपस्थित केला होता? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. तर खालीलपैकी अशी कोणती व्यक्ती आहे की त्या व्यक्तीने जर्मनीमध्ये भरलेल्या स्टुटगार्ट या ठिकाणी जागतिक समाजवादी परिषद जी भरली होती, तर त्यामध्ये भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न देखील मांडला होता? तर ती व्यक्ती आहे पर्याय क्रमांक 2 मादाम कामा यांनी. ऑप्शन 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटी याची स्थापना खालीलपैकी कोणी केली? या ठिकाणी आपल्याला संस्था आणि संस्थापक हा घटक मित्रांनो खूप वेळा विचारण्यात आलेला आहे. पहा, त्यातीलच हा देखील प्रश्न आहे आणि याच पद्धतीचे आपण जवळपास महत्वाच्या 80 संस्था आणि त्यांचे संस्थापक देखील घेतलेले आहेत. त्यामध्ये हा प्रश्न आपण घेतलेला आहे. डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटी याची जी स्थापना आहे ही केलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, पृथ्वी सपाट नसून गोल आहे या डॅश यांच्या कल्पनेच्या आधारे भूसंशोधकांनी अज्ञात प्रदेश शोधून काढला. हा प्रश्न देखील खूप महत्वाचा आहे. लोकांना वाटत होतं की पृथ्वी जी आहे ही पूर्णपणे सपाट आहे, पण पृथ्वी ही सपाट नसून गोल आहे हे असं कोणाची एक कल्पना होती आणि त्या कल्पनेच्या आधारे जे भूसंशोधक आहेत त्यांनी काही हरवलेले म्हणजे आपण काय म्हणू शकतो त्याला अज्ञात प्रदेश जे आहेत ते शोधून काढले. तर अशी कल्पना ही पर्याय क्रमांक 1 तर कोपर्निकस यांची होती. त्यांचं म्हणणं होतं की पृथ्वी जी आहे ही सपाट नाही गोल आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, शिवरायांच्या मातोश्री जिजाबाई या सिंदखेडच्या डॅश यांच्या कन्या होत्या. पहा, कन्या म्हणजे काय तर या ठिकाणी समानार्थी शब्द देखील आहे. आपल्याला मुलगी असा हा शब्द विचारलेला आहे. जे शिवरायांच्या मातोश्री कोण होत्या? जिजाबाई. तर या सिंदखेडच्या कोणाच्या कन्या होत्या? आपल्याला कधी कधी सिंदखेड राजा असंही विचारलं जातं. लक्षात ठेवा, सिंदखेड या ठिकाणी दिलेलं आहे पण सिंदखेड राजा देखील ऑप्शन आहे. तर त्या ज्या आहेत लखुजी जाधव हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. लखुजी जाधव यांच्या त्या कन्या होत्या जिजाबाई. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारतात पहिल्या पंचवार्षिक योजनेत खालीलपैकी कोणत्या क्षेत्राला अग्रक्रम देण्यात आलेला होता? अग्रक्रम म्हणजे काय तर वरचे स्थान कोणत्या क्षेत्राला देण्यात आले होते? कशामध्ये? तर भारतामधील पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये. या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 तर शेती क्षेत्र जे आहे हे खूप महत्वाचं म्हटलं जातं आणि पहिली जी पंचवार्षिक योजना झाली त्यामध्ये शेती क्षेत्राला सर्वात वरचं स्थान देण्यात आलेलं होतं. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, ईस्ट इंडिया कंपनीने जहांगीर बादशाहकडून परवानगी मिळवून कोणत्या ठिकाणी वखार स्थापन केलेली होती? हा देखील मित्रांनो खूप महत्वाचा प्रश्न आहे. आपण यामध्ये टोटल प्रश्न 5वी ते 10वीच्या स्टेट बोर्ड मधील विचारलेले आहेत. त्यामुळे हे सर्वच्या सर्व प्रश्न आपल्याला खूप साऱ्या स्पर्धा परीक्षेसाठी महत्वाचे ठरणारे आहेत. ईस्ट इंडिया कंपनीने जहांगीर बादशाहकडून परवानगी मिळवून कोणत्या ठिकाणी त्यांची वखार स्थापन केली होती? तर ती केली होती पर्याय क्रमांक 1 तर सुरत या शहरामध्ये. ऑप्शन 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, उत्क्रांतीची संकल्पना सुस्पष्ट स्वरूपात पहिल्यांदा कोणी मांडली? उत्क्रांतीची जी संकल्पना आहे सुस्पष्ट म्हणजे काय तर क्लिअर स्वरूपामध्ये सर्वात पहिल्यांदा कोणी मांडली? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 तर चार्ल्स डार्विन यांनी उत्क्रांतीची संकल्पना किंवा उत्क्रांतीचा सिद्धांत जो आहे तो मांडलेला होता. ऑप्शन 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठे आर्थिक शहर म्हणून कोणत्या शहराची ओळख आहे? या ठिकाणी सर्वात महत्वाचा असणारा हा प्रश्न आहे. पहा, आपल्याला हा प्रश्न खूप वेळा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. भारतातील सर्वात मोठे आर्थिक शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? तर ते शहर आहे ऑप्शन क्रमांक 4 मुंबई या शहराला आपल्या देशातील सर्वात मोठं आर्थिक शहर म्हणून ओळखलं जातं. ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, डॅश ही जिल्हा परिषदेतील सर्वात महत्वाची समिती असेल. झेडपी म्हणजेच काय तर जिल्हा परिषद मधील सर्वात महत्वाची समिती कोणती आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर जी स्थायी समिती आहे ही झेडपी मधील सर्वात महत्वाची समिती असते. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, पहा, तीज हा सण खालीलपैकी कोणत्या देवीला समर्पित केला जातो? तीज हा जो सण आहे हा कोणत्या देवीसाठी साजरा केला जातो? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर पार्वती या देवीसाठी साजरा केला जातो. पहा, तीज हा सण. ऑप्शन 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल.
यानंतरचा प्रश्न आहे पहा, पुण्यातील डॅश या ठिकाणी गांधी स्मारक ग्रंथालयात गांधीजींच्या इतिहास विषयक माहिती मिळते. या ठिकाणी प्रश्न काय विचारला आहे की पहा, गांधी जे आहे त्यांचं स्मारक ज्या संग्रहालयात आहे त्या ठिकाणी गांधीजींच्या इतिहासाची माहिती मिळते, तर ते पुण्यातील कोणत्या ठिकाणी आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा, पर्याय क्रमांक 2 आगा खान पॅलेस या ठिकाणी आहे. ऑप्शन 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, व्यापाराच्या वाढीसाठी चीनमधील युरोपीय व्यापाऱ्यांनी डॅश या नावाची व्यापारी संघटना स्थापन केली होती. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 तर मांचू. मित्रांनो, हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. पहा, मांचू हे काय आहे, तर व्यापाराची वाढ करण्यासाठी किंवा वाढीसाठी चीनमधील युरोपीय जे व्यापारी होते त्यांनी एक संस्था किंवा एक संघटना स्थापन केली होती आणि त्या संघटनेला नाव दिलं होतं त्यांनी मांचू. पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भूपृष्ठावर वर्षभर जास्त वायुभार प्रदेशाकडून कमी वायुभार प्रदेशाकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना डॅश वारे असे म्हणतात. या ठिकाणी काय सांगितलंय, जास्त वायुभाराच्या प्रदेशाकडून कमी वायुभाराच्या प्रदेशाकडे वाहणारे जे वारे आहेत त्या वाऱ्यांना काय म्हणतात? तर तसे जे वारे आहेत त्यांना पर्याय क्रमांक 1 तर गृहीय वारे असं म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. मित्रांनो, हे जशाच तसे प्रश्न आपण स्टेट बोर्डच्या पुस्तकातील घेतलेले आहेत. त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर PDF जरी डाउनलोड करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपण आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. यानंतरचा प्रश्न आहे, 1874 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी कोणाच्या विनंतीवरून सत्यशोधक समाजाची शाखा मुंबईमध्ये सुरू केली होती? या ठिकाणी 1874 काय आहे हे लक्षात ठेवा. सर्वात पहिल्यांदा सांगायचं झालं म्हणजे 1873 हे जे वर्ष आहे हे सत्यशोधक समाजाची स्थापनेचं वर्ष आहे. पण 1874 या ठिकाणी काय दिलेलं आहे, तर 1874 या वर्षी महात्मा फुले यांनी कोणाच्या विनंतीवरून, तर उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 2 कृष्णराव भालेकर यांच्या विनंतीवरून 1874 साली मुंबई या ठिकाणी सत्यशोधक समाजाची जी शाखा आहे ती ओपन केलेली होती, म्हणजे सुरू केली होती. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल कृष्णराव भालेकर. यानंतरचा प्रश्न आहे, हिमाचल प्रदेश, पूर्व बिहार, पश्चिम किनारपट्टीमध्ये कशाचे साठे हे जास्त प्रमाणात आढळतात? पहा, 3 ठिकाणं दिले आहेत, हिमाचल प्रदेश, पूर्व बिहार, पश्चिम किनारपट्टी, यामध्ये कशाचे साठे हे जास्त प्रमाणात आहेत? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर युरेनियमचे साठे जे आहेत हे खूप प्रमाणात सापडतात हिमाचल प्रदेश, पूर्व बिहार आणि पश्चिम किनारपट्टीमध्ये. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, मुक्ती सदन, कृपा सदन, सदानंद सदन या संस्था खालीलपैकी कोणी सुरू केलेल्या आहेत? पहा, या ठिकाणी आपल्याला 3 संस्था दिलेल्या आहेत. पहिली आहे मुक्ती सदन, कृपा सदन आणि सदानंद सदन. या ज्या संस्था आहेत याचे संस्थापक आपल्याला विचारले आहेत कोण आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 1 तर पंडिता रमाबाई यांनी स्थापन केलेल्या ह्या संस्था आहेत. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, दादोबा पांडुरंग तरखडकर यांच्या कार्याचा गौरव म्हणून ब्रिटिश सरकारने त्यांना कोणती पदवी दिली होती? मित्रांनो, हा प्रश्न आपण मागच्या 2 व्हिडिओ पूर्वीच घेतलेला आहे पहा, पण त्या ठिकाणी त्यांची पदवी कोणती आहे हे आपण घेतलं नव्हतं. स्पष्टीकरणामध्ये त्या गोष्टीचं उत्तर देण्यात आलेलं होतं आणि हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. जे दादोबा तरखडकर आहेत यांनी त्यांच्या कामाचा किंवा कार्याचा गौरव म्हणून ब्रिटिश सरकारने त्यांना एक पदवी दिली होती, तर ती पदवी होती पर्याय क्रमांक 3 राव बहादूर ही पदवी. ऑप्शन 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, ज्या काळात प्रामुख्याने दगडी हत्यारे मिळतात त्याला डॅश म्हणतात. दगडी हत्यारांचा काळ कोणता आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2 तर अश्मयुग. पहा, दगड म्हणजे काय, तर अश्मयुग म्हणजे ज्या ठिकाणी दगडाचे अवशेष किंवा दगडाचे हत्यारे मिळतात त्याला अश्मयुग म्हटलं जातं. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, इतिहासाच्या साधनांमधील डॅश साधने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहेत? इतिहासाच्या संसाधनामधील कोणती साधने आहेत की जी आत्ताच्या आधुनिक तंत्रज्ञानावरती आधारित येतात? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 जी भौतिक साधने आहेत ही आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारावरती आहेत. पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल.
यानंतरचा प्रश्न आहे पहा, महाराष्ट्रात सर्वात कमी वनक्षेत्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? आपल्या राज्यामध्ये सर्वात कमी वनक्षेत्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? हा प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारला होता. हा प्रश्न आपल्याला वनरक्षक भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आला होता. हा प्रश्न आपल्याला तलाठी भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आला होता आणि हाच प्रश्न आपल्याला टीईटी मध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे. आपल्या राज्यामध्ये सर्वात कमी वनक्षेत्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ते जिल्हा आहे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 तर मुंबई शहर या ठिकाणी आहे. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, अंदमान निकोबार या बेटाची म्हणजेच केंद्रशासित प्रदेशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? मित्रांनो, जी महा टीईटी आहे यामध्ये आपल्याला जे सध्याचे 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत यावरती हमेशा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. जवळपास आपल्याला राजधानी 1 ते 2 वेळा तरी विचारण्यात आलेली आहे. त्यामुळे आपण जे सध्याचे राज्य आणि त्यांचे केंद्रशासित प्रदेश जे आहेत यावरही एक त्यांचे राज्य आणि राजधान्यावरचा व्हिडिओ आज रात्री 9 वाजता घेऊन येणार आहोत. तर पहा, अंदमान निकोबार हे जे केंद्रशासित प्रदेश आहे याची राजधानी कोणती आहे? याची राजधानी आहे पहा ऑप्शन क्रमांक 4 पोर्ट ब्लेअर. पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भागीरथी व अलकनंदा हा प्रवाह डॅश या ठिकाणी येऊन मिळतो व पुढे गंगा या नावाने तो ओळखला जातो. या ठिकाणी थोडीशी मिस्टेक झालेली आहे पहा, या ठिकाणी गंगा हा शब्द आपल्याकडून टाईप करताना चुकलेला आहे. तर या ठिकाणी गंगा हा स्पष्ट शब्द आहे. भागीरथी अलकनंदा हा प्रवाह कोणत्या ठिकाणी येऊन मिळतो आणि त्याच ठिकाणाला किंवा त्या प्रवाहाला नंतर पुढे जाऊन गंगा नाव देण्यात आलेलं आहे. तर तो जो प्रवाह आहे तो देवप्रयाग या ठिकाणी मिळतो आणि तो पुढे जाऊन गंगा या नावाने ओळखला जातो. पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. मित्रांनो, यावरती आपल्याला इम्पॉर्टंट प्रश्न असा विचारला होता की प्रयागराज या ठिकाणी कोणत्या 2 नद्यांचा संगम होतो किंवा कोणत्या 2 नद्यांचा प्रवाह एकत्र होतो? तर भागीरथी आणि अलकनंदा या नद्या आहेत. यानंतरचा प्रश्न आहे, पुनरोपण पद्धती डॅश पिकाच्या लागवडीकरिता वापरली जाते. पुनरोपण पद्धती हा प्रश्न आपल्याला ग्रामसेवक भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता. पहा, पुनरोपण पद्धती ही जी आहे ही भात या पिकासाठी वापरली जाते. पर्याय 2 आपलं उत्तर होईल पहा भात. यानंतरचा प्रश्न आहे, मराठी व्याकरणाचे पाणिनी म्हणून कोणाला ओळखले जाते? मराठी व्याकरणाचे पाणिनी हा शब्द खूप महत्वाचा आहे. मराठी व्याकरणामध्ये सुद्धा खूप वेळा आपल्याला हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर मराठी व्याकरणाचे जे पाणिनी आहेत हे दादोबा पांडुरंग तरखडकर यांना म्हणून ओळखलं जातं. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महात्मा ज्योतिराव फुले यांनी कोणत्या पुस्तकांच्या माध्यमातून समाज प्रबोधन केलं होतं? त्यांची पुस्तकं पहा, ब्राह्मणांचे कसब, गुलामगिरी, संवाद कौमुदी आणि सत्यार्थ प्रकाश. तर यापैकी अशी कोणती पुस्तकं आहेत की त्यांनी या माध्यमातून पुस्तकांच्या माध्यमातून समाज प्रबोधन केलं होतं? तर उत्तर होईल याचं पर्याय क्रमांक 4 अ आणि ब. अ म्हणजे पहा काय आहे, ब्राह्मणांचे कसब आणि ब म्हणजे काय आहे तर गुलामगिरी. हे जे 2 पुस्तकं आहेत या 2 पुस्तकांच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्याचं काम हे महात्मा फुले यांनी केलेलं आहे. पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, शेतीला पाणी पुरवठा करण्यासाठी भाकरा नांगल, दामोदर प्रकल्प यांच्यासारखी प्रचंड धरणे डॅश या योजनेमध्ये उभारण्यात आलेली आहेत. म्हणजे भाकरा नांगल आणि दामोदर प्रकल्प कोणत्या योजनेमध्ये उभारण्यात आलेले आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर दुसरी पंचवार्षिक योजना जी होती तर त्या योजनेमध्ये ही जे 2 मोठे मोठे धरणं आहेत हे शेतीला पाणी पुरवठा करण्यासाठी उभारण्यात आले होते. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तर पहा, आपला प्रश्न आहे, वेरूळचे सुप्रसिद्ध कैलास मंदिर कोणी खोदवले? या ठिकाणी पहा, खोदवले आणि बांधले असे 2 प्रश्न आपल्याला वेगवेगळे विचारण्यात आलेले आहेत. तर वेरूळचं जे सुप्रसिद्ध कैलास मंदिर आहे हे खोदण्याचं जे काम आहे हे कृष्णराजा प्रथम जो आहे त्यांनी केलेलं आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. आणि मित्रांनो, आपल्याला जर प्रश्नाचं उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदाचा टाइम देखील देईल. त्यामध्ये आपण कमेंट करून प्रश्नाचं उत्तर देत राहा म्हणजे आपलं रिव्हिजन देखील होत राहील. सध्या जी सुरू आहे पहा महा टीईटी, त्यासाठी हे सर्वच्या सर्व प्रश्न इम्पॉर्टंट ठरणारे प्रश्न आहेत. यानंतरचा प्रश्न आहे, विवेक सिंधू हा ग्रंथ खालीलपैकी कोणत्या भाषेत लिहिण्यात आला होता? यावर आपल्याला 2 प्रश्न विचारले जातात. त्यापैकी एक प्रश्न तुम्हाला विचारतो पहा, विवेक सिंधू हा जो ग्रंथ आहे हा कोणाचा आहे किंवा कोणी लिहिलेला आहे हे मला कमेंट करून तुम्ही सांगायचं आहे. आणि विवेक सिंधू हा जो ग्रंथ आहे तर हा मराठी या भाषेमध्ये लिहिण्यात आलेला होता. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल.
यानंतरचा प्रश्न आहे शिवरायांच्या आरमाराच्या जहाजाची ठिकाणं आपल्याला ओळखायची आहेत. या ठिकाणी 3 ठिकाणं दिलेली आहेत पहा. कल्याण भिवंडी, विजयदुर्ग आणि मालवण. तर यांच्यापैकी जे छत्रपती शिवराय यांचं आरमार जहाज होती तर त्यांची ठिकाणं कोणती आहेत? या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 तर अ, ब, क म्हणजेच कल्याण, भिवंडी, विजयदुर्ग आणि मालवण या तीनही ठिकाणी शिवरायांच्या आरमाराच्या जहाजाची ठिकाणे आहेत. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पूर्व किनारपट्टीतील सागर जलाची क्षारता पश्चिम किनारपट्टीतील सागर जलाच्या सारतेपेक्षा डॅश आहे. या ठिकाणी आपल्याला कंपॅरिझन करण्यात आलेला आहे पहा. पूर्व किनारपट्टीतील सागर जलाची जी क्षारता आहे तर ती क्षारता पश्चिम किनारपट्टीतील सागर जलाच्या क्षारतेपेक्षा कशी आहे? तर ती येते पहा ऑप्शन क्रमांक 1 तर कमी आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पंजाबमधील कोणत्या नदीच्या काठी हडप्पा येथे अवशेष सापडलेले आहेत? मित्रांनो आपल्याला यावरती 2 प्रश्न विचारण्यात आले होते. तर तत्पूर्वी आपण या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. तर पंजाबमधील कोणती नदी? तर रावी नदी आहे. रावी नदीच्या काठावरती हडप्पा या ठिकाणी अवशेष सापडलेले आहेत. तर यामध्ये प्रश्न असा विचारला होता की कोणत्या नदीच्या काठी हडप्पा येथे अवशेष सापडले आहेत? तर ते आहे रावी नदी. कधी कधी आपल्याला डायरेक्ट प्रश्न विचारला होता की रावी नदी काठी पंजाबमधील असं कोणतं ठिकाण आहे की त्या ठिकाणी अवशेष सापडले होते? तर ते आहे पहा हडप्पा. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. यानंतरचा प्रश्न आहे पहा पृथ्वीवरील भूभागाच्या एकूण क्षेत्रफळापैकी सुमारे किती टक्के क्षेत्र आशिया खंडाने व्यापून घेतलेलं आहे? या ठिकाणी प्रश्न महत्वाचा आहे. आपल्या जगात म्हणजे पृथ्वीवरचा सर्वात मोठा खंड कोणता आहे? तर आशिया हा जो खंड आहे पहा एशिया खंड हा पृथ्वीवर सर्वात मोठा खंड आहे. प्रश्न आपल्याला त्याच पद्धतीतला विचारला आहे. पृथ्वीवरील भूभागाच्या एकूण क्षेत्रफळापैकी किती टक्के क्षेत्र हे आशिया खंडाने व्यापून घेतलेलं आहे? तर ते आहे ऑप्शन क्रमांक 2 33% एवढं. किती? 33% एवढं जे क्षेत्र आहे पृथ्वीवरील भूभागाचं ते एका आशिया खंडाचं आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा ही तेलंगणा राज्याच्या सीमेशी कमीत कमी लागून आहे? या ठिकाणी हा शब्द खूप महत्वाचा आहे पहा कमीत कमी. हे जे 4ही जिल्हे आहेत नांदेड, गडचिरोली, चंद्रपूर आणि यवतमाळ तर हे 4ही जिल्हे तेलंगणा राज्याच्या सीमेशी लागून आहेत. म्हणजे त्यांच्या बॉर्डर क्रॉस करते. पण या ठिकाणी प्रश्न काय विचारलाय की कमीत कमी. तर यांच्यापैकी सर्वात कमी बॉर्डर कोणत्या जिल्ह्याशी आहे? तर ती आहे पहा ऑप्शन क्रमांक 4 तर यवतमाळ जिल्ह्याची जी बॉर्डर आहे तेलंगणाशी जॉईन करणारी ही सर्वात कमी असणारी बॉर्डर आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे आर्य महिला समाज जे की स्त्री सुधारणेकरिता काम करत आहे तर ते कोणी स्थापना केलेली आहे? आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली? या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 तर पंडिता रमाबाई यांनी आर्य महिला समाज जो आहे त्याची स्थापना केलेली आहे. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे सारामती हे पूर्वांचल मधील सर्वोच्च शिखर डॅश टेकड्यांमध्ये स्थित आहे. मित्रांनो आपल्याला टेकड्या आणि जे शिखर आहेत हे खूप वेळा परीक्षेत विचारण्यात आलेले आहेत आणि महा-टीईटीला हे खूप वेळा विचारण्यात आलेलं आहे. त्याच्या दृष्टिकोनातून आपण हे भूगोलाचे प्रश्न देखील घेतलेले आहेत. तर सारामती हे जे आहे हे पूर्वांचल मधील सर्वोच्च शिखर आहे. तर ते कोणत्या टेकड्यांमध्ये येतं? तर ते येतं ऑप्शन क्रमांक 3 नागा टेकड्यामध्ये. पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे सम्राट अशोकाच्या काळात खोदलेल्या लेण्यांपैकी बराबार ही लेणी सध्याच्या कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? या ठिकाणी पहा लेणी आपल्याला दिलेली आहे. लेणीचं नाव आहे पहा बराबर लेणी. तर बराबर ही जी लेणी आहे ही कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 तर बिहार हे जे राज्य आहे या राज्यामध्ये स्थित आहे जे की सम्राट अशोकाच्या काळामध्ये ती खोदण्यात आली होती. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे शाहू महाराज व संभाजी महाराज यांच्या तहानंतर कोणती नदी सातारा व कोल्हापूरची सीमा म्हणून निर्धारित झालेली आहे? पहा या ठिकाणी काय विचारलं आहे शाहू महाराज आणि संभाजी महाराज यांचा एक तह झाला आणि त्या तहानुसार जी की नदी आहे एक नदी आहे अशी की ती सातारा आणि कोल्हापूरची बॉर्डर म्हणून काम करते. तर ती नदी आहे पहा ऑप्शन क्रमांक 2 वारणा नदी. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणाच्या हस्ते करण्यात आलेला आहे? मित्रांनो राज्याभिषेक जो आहे महाराजांचा त्यावरती आपला 3 प्रश्न हे नेहमी विचारण्यात आलेले आहेत.
सर्वात पहिला प्रश्न विचारला जातो की छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावरती झाला, कोणत्या गडावर झाला. दुसरा आहे की कोणत्या साली झाला. आणि तिसरा जो आहे तर तो कोणाच्या हस्ते करण्यात आला. तर छत्रपती शिवरायांचा जो राज्याभिषेक आहे हा पंडित गागा भट्ट यांच्या हस्ते करण्यात आलेला होता. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. आणि कोणत्या गडावर झाला, कोणत्या साली झाला हे आपण उर्वरित व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यानंतरचा प्रश्न आहे महाराणी ताराबाईंचे वर्णन बुद्धिमान व शहाणी स्त्री असे कोणी केले होते. ज्या महाराणी होत्या पहा ताराबाई यांचं खालीलपैकी एक जण असं वर्णन केलं होतं की बुद्धिमान आणि शहाणी स्त्री आहे असं त्यांचं वर्णन कोणी केलं होतं. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 काफी खान हा जो आहे यांनी वर्णन केलं होतं पहा महाराणी ताराबाईंचं बुद्धिमान आणि शहाणी स्त्री असं. ऑप्शन 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा खेळणा किल्ल्यास छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणते नाव दिले होते. मित्रांनो आपण कालच्याच व्हिडिओमध्ये घेतलेला आहे पहा जे काही 6 ते 8 असे किल्ले आहेत त्यांचे जुने नावं आणि त्यांचे नवीन नावं जे आहेत ते काय काय आहेत असं आपल्याला विचारण्यात आलं होतं. आणि त्याचा एक आपण फोटो देखील आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती टाकलेला आहे. त्याची लिंक तुम्हाला मी ग्रुपची देत आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण त्याला जॉईन करा. तर खेळणा किल्ल्यास छत्रपती शिवाजी महाराजांनी विशाळगड हे नाव दिलेलं आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे श्रेणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्यावसायिक व कारागिरांच्या अशा प्रमुखाला डॅश म्हणत असत. पहा या ठिकाणी आपण हा प्रश्न जो आहे एक वेळा आपण प्रश्न हा कम्युनिटीमध्ये घेतला होता तर त्या ठिकाणी मुकादम असं आपल्याला उत्तर जवळपास 40% लोकांनी दिलं होतं. पण लक्षात ठेवायचंय श्रेणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्यावसायिक व कारागिरांच्या प्रमुखाला श्रेष्ठी असं म्हणतात. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. आणि मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा स्टेट बोर्ड प्रश्नसंच 12,000 प्लस जे आहे पहा स्टेट बोर्ड प्रश्नसंच तर त्या पुस्तकामधून आपण जशाच तसा हा प्रश्न घेतलेला आहे. पुस्तक जर विकत घ्यायचं असेल तर त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. यानंतरचा प्रश्न आहे पहा एका विकसित राष्ट्राने दुसऱ्या अविकसित राष्ट्रावर सर्वांगीण वर्चस्व प्रस्थापित करणे याला काय म्हणतात. या ठिकाणी पहा काय विचारलंय एक जर विकसित देश असेल आणि तो देश दुसऱ्या अविकसित राष्ट्रावरती त्यांचं सर्वांगीण वर्चस्व प्रस्थापित करत पाहत असेल तर त्याला काय म्हटलं जातं. तर ऑप्शन क्रमांक 4 त्याला साम्राज्यवाद असं म्हटलं जातं. पहा साम्राज्यवाद काय आहे. साम्राज्यवाद म्हणजे काय तर एका विकसित देशाने एखाद्या दुसऱ्या अविकसित असणाऱ्या देशावरती त्यांचं वर्चस्व जे आहे ते प्रस्थापित करून देणं म्हणजे त्याला म्हटलं जातं साम्राज्यवाद. यानंतरचा प्रश्न आहे पहा 1920 साली अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद कोणत्या ठिकाणी संपन्न झाली होती. मित्रांनो हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे. 2 वेळा हा प्रश्न आपल्याला MPSCच्या प्री एक्झाम मध्ये विचारण्यात आलेला होता पण एका वेळी आपल्याला वर्ष देखील विचारलं होतं. तर अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद जी आहे ती 1920 या वर्षी संपन्न झालेली आहे. ती कोणत्या ठिकाणी झालेली आहे तर नागपूर या ठिकाणी झालेली आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे भारत सरकारने निजामांविरुद्ध जी पोलीस कारवाई केली होती त्याला कोणत्या नावाने ओळखले जाते. लक्षात ठेवा त्याच कारवाईनंतर जे मराठवाडा मुक्ती संग्राम आहे तर ते झालेलं आहे. लक्षात ठेवायचे भारत सरकारने निजामाविरुद्ध एक पोलीस कारवाई केली होती त्या कारवाईला म्हटलं जातं पर्याय क्रमांक 1 तर ऑपरेशन पोलो. ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा पहिलं आपल्याला 3 विधानं दिलेली आहेत तर त्या विधानावरून आपल्याला योग्य पर्याय ओळखायचा आहे. तर आपलं विधान आधी पाहून घेऊया. वनसंपत्तीवर आधारित उद्योगांसाठी सरकारने काही राखीव जंगले ठेवलेली आहेत. ब काय आहे जंगल जपण्याचे काम राज्य शासन केंद्र शासन व स्थानिक लोक करतात. आणि तिसरं विधान काय आहे भारताला समृद्ध असा सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. यातील योग्य पर्याय आपल्याला शोधायचा आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर अ ब आणि क हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. कारण वनसंपत्तीवर आधारित उद्योगांसाठी सरकारने काही राखीव जंगल जे आहेत ते राखीव ठेवलेली आहेत आणि जंगल जपण्यासाठी राज्य शासन केंद्र शासन आणि स्थानिक लोक देखील काम करतात. भारताला समृद्ध असा सांस्कृतिक वारसा देखील लाभलेला आहे म्हणजेच पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे 1920-1921 साली डॅश रेल्वेसाठी उत्खनन करताना हडप्पा येथे अवशेष सापडले होते. पहा हा देखील प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे. कधी 1920-1921 साली रेल्वेसाठी उत्खनन करताना हडप्पा येथे अवशेष सापडले. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 लाहोर आणि मुलतान ही जी रेल्वे आहे या रेल्वेसाठी उत्खनन करताना हडप्पा या ठिकाणी काही अवशेष सापडलेले होते.
पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, पंजाबमध्ये शीखांचे सर्वात पवित्र तीर्थस्थान श्रीहर मंदिर साहिब, त्याला आपण सुवर्ण मंदिर म्हणतो, तर ते डॅश या शहरामध्ये स्थित आहे. यावर देखील आपल्याला 2 प्रश्न विचारण्यात आले होते. सर्वात पहिला प्रश्न विचारला होता की सुवर्ण मंदिर हे कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे, तर सुवर्ण मंदिर लक्षात ठेवा पंजाब या राज्यामध्ये स्थित आहे. जर आपल्याला विचारलं की कोणत्या शहरामध्ये आहे, तर ते शहर आहे ऑप्शन क्रमांक 2 अमृतसर या शहरामध्ये आहे. आणि त्या ठिकाणी जे शीख धर्म आहे त्यांचं पवित्र तीर्थस्थान आहे पहा सुवर्ण मंदिर या ठिकाणी. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारताच्या शोधात आफ्रिकेच्या दक्षिण टोकापर्यंत पोहोचणारा बार्थोलोम्यू डायस हा डॅश खलासी होता. म्हणजे तो कोणत्या देशाचा होता असंही आपल्याला एक प्रकारे विचारलं जाऊ शकतं. तर भारताचा शोध घेण्यासाठी आफ्रिकेच्या दक्षिण टोकापर्यंत पोहोचणारा बार्थोलोम्यू डायस हा कोणता खलाशी होता, तर हा होता मित्रांनो पोर्तुगीज खलाशी. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. आणि या व्हिडिओमध्ये जेवढे काही आपण 35 प्रश्न घेतलेले आहेत हे पूर्णच्या पूर्ण प्रश्न आपला स्टेट बोर्ड पुस्तकातील आपण घेतलेले आहेत, कारण TCS मध्ये या प्रश्नांचा जास्त प्रमाणात उल्लेख करण्यात आलेला आहे. यानंतरचा प्रश्न आहे, जलस्तर हा जेथपर्यंत सूर्यप्रकाश पाण्यात पोहोचतो तोपर्यंत असतो, या प्रदेशाची खोली सुमारे डॅश मीटर असते. या ठिकाणी प्रश्न थोडासा समजून घ्या, आपल्यामध्ये टायपिंगमध्ये थोडीशी मिस्टेक झालेली आहे मित्रांनो या प्रश्नामध्ये. तर प्रश्न असा आहे, जलस्तर ज्या ठिकाणापर्यंत सूर्यप्रकाश पाण्यामध्ये पोहोचत असतो त्या प्रदेशाची खोली कुठपर्यंत असते किंवा सूर्यप्रकाश पोहोचतो तितकं अंतर किती असतं, तर ते असतं पहा ऑप्शन क्रमांक 2 तर 200 मीटर इतकं पाण्यामध्ये सूर्यप्रकाश जो आहे तो पोहोचत असतो आणि त्या प्रदेशाची खोली असते किती 200 मीटर. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये कोणत्या कारणासाठी घटना तयार करण्यात आलेली आहे. हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे पहा. संयुक्त राष्ट्र संघटना यावरती आपल्याला नेहमी 1 ते 3 प्रश्न हे विचारले आलेले आहेत. तर या ठिकाणी प्रश्न काय आहे, संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये कोणत्या कारणासाठी घटना तयार करण्यात आली आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 वरील दिलेले सर्व जे योग्य आहेत. यामध्ये काय आहे पहा, संयुक्त राष्ट्र संघटनेला बळ देण्यासाठी, संयुक्त राष्ट्र संघटनेचा विस्तार करण्यासाठी, कार्य व उद्दिष्टे साध्य करण्यासाठी. म्हणजेच हे तीनही जे ऑप्शन आहेत हे सर्व बरोबर आहेत. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, लोकांना सहजपणे धर्म कळण्यासाठी वर्धमान महावीरांनी कोणत्या भाषेचा वापर केला होता. या ठिकाणी पहा, करण्यासाठीच्या ऐवजी धर्म कळण्यासाठी किंवा धर्म समजण्यासाठी वर्धमान महावीरांनी कोणती भाषा वापरली होती. या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर अर्धमागधी ही जी भाषा आहे ही वर्धमान महावीरांनी वापरली होती, जेणेकरून लोकांना धर्म सहज पद्धतीने कळावा. पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारतात खालीलपैकी कोणत्या राज्याला सर्वाधिक लांब किनारपट्टी लाभलेली आहे. आपल्या भारतामधील असं खालीलपैकी कोणतं राज्य आहे की त्या राज्याला सर्वात जास्त समुद्र किनारा आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तर गुजरात हे जे आहे राज्य पहा, गुजरात राज्याला आपल्या देशामध्ये सर्वात जास्त समुद्र किनारा लाभलेला आहे. यावरती आपल्याला महाराष्ट्रावरती एक प्रश्न विचारला जातो पहा, तो प्रश्न असा आहे की महाराष्ट्र राज्याला एकूण किती किलोमीटरचा समुद्र किनारा आहे. महाराष्ट्र जे राज्य आहे याला एकूण 720 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर काय आहे, सर्वाधिक जास्त किनारपट्टी असलेलं राज्य गुजरात, ऑप्शन क्रमांक 1. यानंतरचा प्रश्न आहे, भारतात पोहोचणारा पहिला युरोपियन खलाशी कोण होता. भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा येणारा युरोपियन खलाशी कोण होता. यावरती आपल्याला मित्रांनो खूप वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. पोलीस भरतीला तर हा प्रश्न जवळपास दरवर्षी 1 ते 2 वेळा विचारण्यात आलेला आहे. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 4 वास्को दी गामा हा जो आहे हा सर्वात पहिला युरोपियन खलाशी आहे जो भारतामध्ये पोहोचलेला आहे. ऑप्शन 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, भूमीय जीवसंहती ही प्रामुख्याने अक्षवृत्तानुसार बदलते, तर जलीय जीवसंहती ही डॅश नुसार बदलत असते. पहा, हा देखील प्रश्न खूप महत्वाचा आहे. जमिनीवरील जी काही जीवसृष्टी आहे ती अक्षवृत्तानुसार बदलत जाते, त्याच पद्धतीने जल म्हणजे पाण्यातील जी जीवसृष्टी आहे ती कशानुसार बदलत असते, तर ती बदलत असते पहा पाण्याच्या खोलीनुसार. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा,
टुंड्रा जीवसंहती प्रदेशात खालीलपैकी कोणता प्राणी आढळत नाही? जो टुंड्रा प्रदेश आहे त्यामध्ये खालीलपैकी कोणता प्राणी आढळत नाही? तर त्यामध्ये मित्रांनो लांडगा हा जो आहे हा लांडग्याचा प्रकार त्या ठिकाणी नसतो. अस्वल, रेंडियर आणि लेमिंग हे जे तीनही प्राणी आहेत हे टुंड्रा प्रदेशामध्ये आढळणारे प्राणी आहेत. लांडगा त्या ठिकाणी आढळत नाही. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, सम्राट अशोक यांनी कोणत्या युद्धानंतर यापुढे कधीही युद्ध न करण्याचा निर्णय घेतलेला आहे? हा देखील खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. सम्राट अशोक म्हणजे आपण त्याला राजा अशोक म्हणतो किंवा सम्राट अशोक म्हणतो. तर यांनी शेवटचं युद्ध जे केलं तर त्या युद्धानंतर त्यांनी ठरवलं होतं की यानंतर कधीही युद्ध करणार नाही. असा जो निर्णय आहे तो कोणत्या युद्धाच्या नंतर त्यांनी घेतला होता? तर ऑप्शन आहे आपलं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. तर ज्यावेळी कलिंगचं युद्ध झालं तर कलिंगच्या युद्धानंतर अशोक सम्राटांनी एक निर्णय घेतला होता की नंतर या युद्धानंतर कधीही युद्ध करायचं नाही. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी डॅश साली मुंबई या ठिकाणी परमहंस सभेची स्थापना केली होती. मित्रांनो यावर देखील आपल्याला 2 प्रश्न विचारले जातात. तर या प्रश्नाचं आपण उत्तर जाणून घेऊया. ऑप्शन क्रमांक 1 तर 1849 हे जे वर्ष आहे किती 1849. तर या वर्षी परमहंस सभेची स्थापना मुंबईत करण्यात आली होती. कोणी केली होती? दादोबा पांडुरंग तरखडकर. तर आपल्याला याच ठिकाणी प्रश्न असा विचारला जातो की परमहंस सभेची स्थापना कोणी केली? तर सरळ सरळ उत्तर आहे पहा, दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी परमहंस सभेची स्थापना केलेली आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, अमेरिकेच्या खंडाच्या शोधानंतर 1607 ते 1773 पर्यंत इंग्रजांच्या डॅश वसाहती उत्तर अमेरिकेत स्थापन झालेल्या होत्या. प्रश्न हा देखील खूप महत्त्वाचा आहे पहा मित्रांनो. प्राचीन इतिहास, मध्ययुगीन इतिहास हा जो आहे खूप महत्त्वाचा आहे. तर अमेरिका खंडाच्या शोधानंतर इसवी सन 1607 ते 1773 पर्यंत इंग्रजाच्या एकूण किती वसाहती उत्तर अमेरिकेमध्ये स्थापन झाल्या होत्या? तर एकूण 13 वसाहती ज्या आहेत ह्या उत्तर अमेरिकेमध्ये स्थापन केल्या गेल्या होत्या. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, सुभाषचंद्र बोस यांनी शहीद व स्वराज्य ही नावे कोणत्या बेटांना दिलेली होती? कोणी? सुभाषचंद्र बोस यांनी. नावं लक्षात ठेवा, पहिला आहे शहीद, दुसरा आहे स्वराज्य. कोणत्या बेटांना ही नावं त्यांनी दिलेली होती? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 अंदमान आणि निकोबार बेटांना शहीद आणि स्वराज्य ही नावं दिलेली होती. पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी केलेली आहे? हा देखील प्रश्न इतिहासातील खूप इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे. प्रत्येक पोलीस भरतीला हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. महात्मा फुले यांनी कोणत्या संस्थेची स्थापना केली? तर सत्यशोधक समाज. आणि हा जो सत्यशोधक समाज आहे याची स्थापना कोणत्या वर्षी केली? तर 1873 या वर्षी केलेली आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, खालीलपैकी कोणत्या ग्रंथात भारत व श्रीलंका यांच्या दरम्यानच्या परस्पर संबंधाविषयी माहिती आपल्याला अधिक मिळते? हा देखील खूप महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. असा कोणता ग्रंथ आहे की त्यामध्ये भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यानचा जो संबंध आहे तर तो कसा आहे याची आपल्याला माहिती मिळून येते? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 1 आणि 2. एक म्हणजे आहे पहा महावंश आणि दुसरा म्हणजे आहे पहा दीपवंश. हे जे 2 ग्रंथ आहेत पहा, या ग्रंथामध्ये भारत श्रीलंकाचं जे काही संबंध आहेत ते आपल्याला पूर्णपणे माहिती त्याची मिळून जाते. पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल.